पण आपण रविवारी मुद्दाम करिअरसाठी भेटतोय ना, तर तुम्ही तुमचे प्रश्न टाका. आता काय करा, पर्सनली विचारलेत, मी त्याचे उत्तर आता लेक्चरमध्ये द्यायचा प्रयत्न करतो. वन टू वन पण बोललोय मी, काही पालक पण आले, ते पालकांना पण मी सांगितलं. काय असतं, आपल्याला माहितीच नसतं की करिअर बद्दल नेमका काय प्रश्न विचारायचा, हे सुरुवात होते है की नाही. आणि मग प्रश्न काय विचारायचा हेच माहिती नसेल तर उत्तर कसं मिळणार तुम्हाला. मग मी तुम्हाला काय करतो, आज पहिलं ते टूल शिकवतो. ते टूल काय करेल, तुमचं मायबाप होईल, तुमचं मेंटॉर होईल, तुमच्यासाठी एक तज्ञ व्यक्ती होईल, है की नाही. कोणाबद्दल बोलतोय मी, आपल्या संगणकाबद्दल बोलतोय किंवा मोबाईल बद्दल. मोबाईल म्हणजे संगणक बरं का. त्याच्यामध्ये AI टूल आहे ना आता आपल्याकडं, AI टूल आहे. आणि AI टूलकडे ना जगातली सगळीच माहिती अवेलेबल आहे. मला त्याला सांगायला लागेल. बघा आता समजून घ्या व्यवस्थित, मी तुम्हाला प्रॉम्प्ट शिकवतोय, गडबड व्हायला नकोय, ठीक आहे. मला सांगायला लागेल की मी एक 10वीचा विद्यार्थी आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपली जीवनी लिहायची. पहिल्यांदा काय करायचं, आपली बायोग्राफी लिहायची आहे की मी 10वीचा विद्यार्थी आहे, मी राहायला पुणे जिल्ह्यात आहे, परंतु एका गावात राहतो किंवा रुरल एरियामध्ये राहतो, ग्रामीण भागात राहतो. जे लोक आणखी अंतर्मावात राहतात त्यांनी लिहा तसं दुर्गम भागात राहतो, ठीक आहे. त्यात काय रिसोर्सेस आहेत, सुविधा आहेत, हे संगणकाला माहिती आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना काय आणखी देता येईल हे त्याला माहिती आहे. बघा, मुंबईच्या मुलाचे प्रश्न वेगळे, पुण्याच्या मुलाचे प्रश्न वेगळे आहेत, पिंपरी चिंचवडच्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, आणि इकडं मालेगाव, निळशी, खांडी, सावळा किंवा अगदी वडेश्वर, भोयरे या ठिकाणच्या मुलांचे मुलींचे प्रश्न वेगळे आहेत. हे तर मान्य करता ना तुम्ही, येस नो. हा, तर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत, पण सगळ्यांचं ध्येय एकच आहे ना. प्रत्येकाला वाटतं ना माझं चांगलं करिअर व्हायला पाहिजे. कसं आहे, खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना आमचं काय करिअर व्हायला पाहिजे असं काय नाही. प्रत्येकाला करिअर करायचंय, प्रत्येकाला संधी पाहिजे, प्रत्येकाला आयुष्यात काही. माझी महत्वाकांक्षा मला माहिती आहे, परंतु ती पूर्ण होण्यासाठी मला लागणारे रिसोर्सेस कोणते, कोण देईल मला. मग आपण संगणकाला विचारूया. तर आज आपण जरी करिअर बद्दल बोलतोय तरी आपण काय शिकणार आहोत, AI टूल शिकणार आहोत, ठीक आहे. मला ChatGPT, जेमिनी, को-पायलट किंवा डीपसीक किंवा ग्रोक यासारख्या टूलचा उपयोग करून माझ्या करिअरच्या प्रश्नाची उत्तरं शोधता आली पाहिजे. तर तुम्हाला मी एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवेल. त्यासाठी मी पहिल्यांदा काय करायचं आहे, मी सांगतो तसं ऐकून घ्या, ठीक आहे. मुद्दे पायतं वहीमध्ये लिहा. पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, तुमचं नाव लिहिणार, तुमचं वय लिहिणार, तुमची आता 10वीची परीक्षा झालेली आहे ते लिहा. मीडियम लिहायला विसरू नका. कुठलं मीडियम होतं, मराठी, सेमी इंग्लिश का इंग्लिश. काही कॉन्व्हेंटचे विद्यार्थी असतील, काही इंग्लिश मिडियमचे असतील, काही मराठी मिडियमचे असतील तर लिहा. तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकला का गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये, झेडपी किंवा रयत शिक्षण संस्था. थोडक्यात काय, तुमच्याबद्दल जितकी चांगली खरी माहिती तुम्ही लिहाल ना, तितकं चांगलं तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. लिहिलं इथपर्यंत लक्षात आलं. पुढे आणखी काय लिहायची आहे का, आपल्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती लिहायला विसरू नका की माझे वडील वर्षाला अंदाजे इतके इतके पैसे खर्च करू शकतात शिक्षणावरती. पण आता वडिलांचा पगार किती पाहून घ्या. काय 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 कुटुंबात कसं असतं, वडील कमवतात, मोठा भाऊ कमवतो, है की नाही, किंवा आणखी काही प्रॉपर्टी वगैरे तिथून पैसा येत असतो. या सगळ्यांची टोटल करायची असते, त्याला म्हणतात कुटुंबाचं उत्पन्न. तर ठीकठाक उत्पन्न असेल तर मग कुटुंब काय ठरवतं की आपल्या मुलाला शिक्षणासाठी आपण इतका पैसा महिन्याला खर्च करू शकतो. आपण वार्षिक खर्च पाडू शकतो. तर वर्षाला सुद्धा 1 लाख खर्च करू शकतात, 1.5 लाख खर्च करू शकतात, 2 लाख खर्च करू शकतात, 5 लाख खर्च करू शकतात, 10 लाख खर्च करू शकतात. हे तुम्ही काय करा, तो आकडा सांगायला विसरू नका की माझ्या पालकांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अशी आहे आणि इतका पैसा खर्च करू शकतात. किंवा ज्यांची परिस्थिती बिकट आहे, आर्थिक परिस्थिती कमी आहे, हे पण ते सांगायला विसरू नका तुम्ही. किंवा माझी आई हाऊसवाईफ आहे, कमवत नाहीये, मोठा भाऊ वगैरे काही नाही मला, मीच मोठा आहे घरामध्ये, ठीक आहे. त्यामुळे थोडक्यात काय, तर अर्निंगचा सोर्स एकच आहे, कोण, माझे वडील आहेत. वडील समजा कुठेतरी कंपनीमध्ये कामाला आहेत, प्रायव्हेट कंपनी कामाला आहे. थोडक्यात तुमची बायोग्राफी खूप व्यवस्थित तुम्हाला लिहायची आहे. आज आपण 2 भाषेत लिहिणार आहोत, इंग्लिश आणि मराठी सुद्धा. आपण इंग्लिश पण शिकणार आहोत ना कम्युनिकेशन स्किलसाठी, तर ते पण हे लागणार आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे मी थोडा वेळ थांबणार आहे, तुम्हाला हे लिहायला वेळ देणार आहे मी. मुद्दे लक्षात आले सगळ्यांना. तर मी आर्थिक बोलबोल थांबणार आणि प्रामाणिकपणे खरं लिहा, ठीक आहे. उगाच मला कोणावरती प्रभाव पाडायचा नाहीये की नाही आम्ही काही एवढे गरीब नाही, काही गरज नाही. जे आहे परिस्थिती खरी लिहा. कारण काय, मला मदत मिळवायची असेल तर माझी कॅपॅसिटी प्रमाणे मदत मिळणार, लक्षात घ्या. लक्षात ना. तर मला मदत हवी की नाही हवी, मला शिष्यवृत्ती हवी की नाही हवी, मला शिक्षणाची संधी हवी की नाही हवी, कोणत्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे मला, ते सगळं क्लिअर.
आता 10वीचे मार्क तुमच्याकडे अजून आलेले नाही आहेत, ठीक आहे, पण 9वीचे मार्क तुम्हाला माहिती आहेत. शिवाय तुम्ही गेस युअर मार्क पेपर फॉर्म भरलेला आहे, कधी त्यात खोटं लिहिलं असेल तुम्ही. पण तुम्ही काय करा, 8वीचे आणि 9वीचे टक्के आठवणी लिहा. मला 8वीला समजा आपण लिहू शकतो की 8वीला मला 44% पडले होते आणि 9वीला मला काहीतरी समजा 46% पडले होते. लिहा खरं खरं. कशाला करता? कारण तुमचं नुसतं आर्थिक बघणार नाही, तो काय काय बघणार, तुमची बौद्धिक कुवत काय हे पण बघेल तो. क्लिअर का? 90% असेल तर 90 लिहा, किंवा 8वीला 90 पडले होते आणि 9वीला 92 पडले होते, मग तो अंदाज करेल की 10वीला सरासरी करू शकतात है ना. 92 90ची ॲव्हरेज किती होतो? 91. तो त्याला वाटेल की 10वीला तुला 91% पडू शकतात आणि 91 बेस होती, तुला ह्या कॉलेजमध्ये ह्या कोर्ससाठी ह्या विषयासाठी ऍडमिशन घेता येऊ शकेल आणि तुझ्यासाठी हा एक चांगला करिअरचा ऑप्शन असू शकतो. असं कोण सांगणार आपल्याला? आपला AI सांगणार आहे, ठीक आहे. म्हणून तुम्ही तुमच्या AI शी खरं खरं बोलायचं. हे पण लक्षात आलं का? मार्क पण सांगायला विसरू नका, ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सांगायला विसरू नका, कुटुंबात आणखी किती लोक आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे. लक्षात. आता मी मोठा आहे, पण माझ्याबरोबर आणखी म्हणजे 2 भावंड आहेत, माझी एक बहीण आहे, ठीक आहे, एक भाऊ आहे, जो आता एक 8वीला आहे आणि एक 5वीला आहे, हे पण सांगायला विसरू नका. कशासाठी सांगतो पण हे सगळं? कारण हे सगळ्या गोष्टी तो कॅल्क्युलेट करणार आहे की माझ्या पालकाचं उत्पन्न समजा महिन्याला 15,000 रुपये असेल, तर आता तुम्ही 10वीला आहात म्हणजे पुढच्या वर्षी 11वीला जाणार, पण तुमच्या नंतर एक भाऊ आहे तो 8वीला आहे, येणाऱ्या 3 वर्षानंतर तो पण काय येणार आहे? 11वीला जाणार आहे, ठीक आहे. तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायच्या अगोदरच दुसरा विद्यार्थी सुद्धा 11वी 12वी करता करता ग्रॅज्युएशनच्या लेवलला येणार आहे. म्हणजे पालकांना हे 2 खर्च करावे लागणार आहेत. लक्षात. हे सगळं कॅल्क्युलेशन तो करेल आणि मग तुम्हाला खूप चांगलं असा एक ऑप्शन देऊ शकेल, ठीक आहे. आता मी तो होल्ड करणार आहे, थांबणार आहे काही मिनिटं. तुम्हाला मराठीमध्ये स्वतःबद्दल अशी माहिती लिहायची आहे. मराठीत लिहा, ज्यांना इंग्लिश जमतात त्यांनी इंग्रजीत लिहा. जे तुमची पर्टिक्युलर भाषा असेल, कम्फर्टेबल लँग्वेज असेल, त्या लँग्वेजमध्ये स्वतःबद्दल लिहायचं आहे, ठीक आहे. आणि खरं खरं लिहायचं, मी कोणाच्या वह्या वगैरे चेक करणार नाहीये, ठीक आहे. कोणीच कोणाच्या वह्या चेक करायचं नाही, घाबरून नका, मी तुमच्या वह्या नाही चेक करणार. फक्त त्याचा उपयोग करून पुढे टूल कसं वापरायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. तर तू काय बरोबर करतोय? तू पण बरोबर करतोय, तू साठी माझं का बघतेस? तुला उलट बसायचं सगळं तोंड करून, मग असं डिस्टर्ब करू नका वर्गाला, ठीक आहे. आणि कोणी काय पॉइंटर करत असेल तर तिकडे लक्ष द्यायचं नाही, मी सांगतो तिकडे लक्ष द्यायचं. या स्वाद करायची तुम्ही. तर पॉज घेतोय मी. ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनी वही घ्या, पेन घ्या आणि लिहा स्वाद करा. बरोबर तुम्हाला मी 5 मिनिटं वेळ देतो. 5 मिनिटं वाजले ना? लिहा स्वाद करा. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण माय सेल्फ आणि बद्दल लिहितोय. माय सेल्फ इंग्लिश मध्ये लिहा, मराठीत लिहा, काही प्रॉब्लेम नाही. लेट स्टार्ट. तुम्हाला तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे. तुम्हाला तुमचं नाव लिहा, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड लिहा, पप्पा काय करतात, मम्मी हाऊसवाईफ आहे का, तुमची स्कूल कुठली होती, मीडियम कुठला होता, म्हणजे वगैरे वगैरे. तुम्हाला काय आवडतं, पुढे जाऊन तुम्हाला काय प्लॅनिंग आहे तुमचा, काय करायचं आहे तुम्हाला, तो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल मेन्शन करायची आहे एक नोटबुक मध्ये. त्याच्यासाठी सरांनी तुम्हाला एक 3 ते 4 मिनिट दिलेले. तो पटकन हे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला थंब मेसेज करायचा आहे. मी माईक ऑन केलेला आहे, कोणाला काय विचारायचं असेल ते विचारू शकता. अजून 2 ते 3 मिनिटं आहेत, नाही तर मी मुद्दे पुण्यात सांगतो. तुमचं नाव इम्पॉर्टंट नाहीये, असं नसतं की असं नाव आहे म्हणजे हे करिअर होऊ शकतं, ते आपण तसं काय बघत नाहीये, बरोबर ना. आपण काय राशी भविष्य पाहत नाही आहोत. आपण काय पाहतोय की तुमची बुद्धिमत्ता काय आहे ते चेक करतोय आपण, IQ लेवल चेक करतोय आपण, आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुम्ही कुठल्या भागातील आहात, तुमच्या आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, ठीक आहे. 8वी 9वीला तुम्हाला मार्क किती पडले होते, तुम्ही किती महत्वाकांक्षी आहात, तुम्हाला कुठल्या करिअरमध्ये पुढे सरकायचं आहे, तुम्ही आयुष्यात काहीतरी ठरवलं असेल ना, किंवा टीचरच व्हायचंय, तर तसं तुम्ही ठरवलं असेल तर लिहा, किंवा टीचरच व्हायचंय तर मग तो सांगेल टीचर होण्यालायक आपण आहोत की नाही आहोत. कोणाला पोलीस व्हायचंय तो सांगेल पोलीस होण्यालायक आहे की नाही आपण. कोणाला इन्स्पेक्टर व्हायचंय तो सांगेल ना. पण ते सांगण्यापूर्वी आपण आपली खरी माहिती दिली पाहिजे. आणि त्याला तुम्ही हा पण प्रश्न विचारू शकता की तुम्हाला आणखी काय माहिती माझ्याकडनं हवी असेल तर विचारू शकता. मग तो प्रश्न विचारेल तुमची उंची किती आहे, तुमचं वजन किती आहे, ठीक आहे, तुमचं फिजिक्स कसं आहे तो विचारू शकतो तुम्हाला. आज आपण चॅट जीपीटीला थोड्या आणखी वेगळ्या प्रकारे हँडल करायला शिकणार आहोत. काय होतं, प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नासाठी
झालं का लिहून तुमचं? 2 मिनिटं आणखी थांबतो मी, मग बोलू आपण. ओके, टाइम अप. ठीक आहे, ओके थांबा, लिखाण थांबवा, काय हरकत नाही. तुमचं झालं नसेल लिहून, मला माहिती आहे, होत नसते. कारण तुम्हाला शाळेमध्ये 15-20 मिनिटं वेळ जातात, आम्ही तुम्हाला दिले फक्त 4-5 मिनिटं. तर घरी गेल्यावर लिहा तुम्ही पूर्ण. ठीक आहे, पानभर लिहायला लागेल, हे असं एवढंसं चालणार नाही. ठीक आहे, पानभर लिहायला लागेल. तुम्ही मराठीत लिहिलं असेल ऐका, तर त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून घ्या. कसं करणार तुम्ही? ChatGPT वापरू शकता, ट्रान्सलेशन टूल वापरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ते तुम्हाला इंग्लिशमधून सुद्धा सांगता आलं पाहिजे, ते बघा. तर आज आपला इंग्लिशचा एक सिंपल लेसन घेऊया आपण. लेसन काय आहे? तर लेसनचं नावच आहे माय सेल्फ. मी काय करतोय? स्वतःला इंट्रोड्यूस करतोय. चॅलेंज काय आहे? चॅलेंज आहे 120 सेकंद. मी 120 सेकंदापर्यंत स्वतःचं वर्णन करू शकतो का? ठीक आहे, लक्षात आलं? तर तुम्ही काय करायचं आहे, आता हे लिहा पहिल्यांदा व्यवस्थित, दोनदा वाचा, आणि मग कॅमेरा समोर या. असा कॅमेरा समोर धरायचा मोबाईलचा. ठीक आहे, आणि त्यात बघून किंवा मॅडमच्या समोर हे प्रॅक्टिकल करू शकता. मॅडम मी काय करू शकता? मॅडम तुम्ही काय करायचं, इथं एकेकाचा प्रत्येकाला 2-2 मिनिटं वेळ द्यायचा आणि रेकॉर्ड करून घ्यायचं. मायसेल्फ. हा, उद्या तर तुम्ही काय करायचं, स्वतःबद्दल 100 आणि ऐका 120 सेकंद क्रॉस होत असतील तर तो व्हिडिओ ग्रुपमध्ये टाकायचा, नाही तर डिलीट करून टाकायचा, नापास करून टाकायचा. पास होण्यासाठी पहिली पात्रता काय? मला स्वतःबद्दल 120 सेकंदापर्यंत बोलता आलं पाहिजे. मग डीप मध्ये जातो तुम्ही, फॅमिली बॅकग्राऊंड सांगा तुम्ही. ठीक आहे, तुमच्या फॅमिली मेंबर बद्दल बोलू शकता तुम्ही. तुमच्याबद्दल बोला तुम्ही फॅमिली बद्दल पण बोलू शकता, फॅमिली मेंबर बद्दल पण बोलू शकता. आता आपण करिअर बद्दल गप्पा मारतो, तर करिअर बद्दल पण तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बोलायचा प्रयत्न करा. और टार्गेट काय आहे हमारा? सिर्फ 2 मिनिट. किती? 2 मिनिटं मला कंटिन्युअसली बोलता आलं पाहिजे, विदाउट एनी ब्रेक. ठीक आहे, पॉज अलाउड आहे. पॉज म्हणजे काय? मी एक वाक्य बोलल्यानंतर थांबते मध्ये आणि मग दुसरं वाक्य बोलतोय. ठीक आहे, त्यामुळं असा पॉज चालणार आहे. किंवा एक वाक्य बोलल्यानंतर मग दुसरं वाक्य बोललो, एवढा पॉज पण चालणार आहे. पण एक वाक्य बोललं आणि मग दुसरं वाक्य 2 मिनिटं संपायला आली की बोललं, असं नाही चालणार. झाले मॅडम 2 मिनिटं, तर मग एवढा मोठा दीर्घ पॉज चालणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, एक पहिलं स्पोकन इंग्लिशचं सिंपल अशी असाइनमेंट करायची. जे लोक हे असाइनमेंट पूर्ण करतील त्यांच्यासाठी काय, तर तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये एक डिओलिंगो नावाचा ऍप दिला होता, तो फ्री होता ऍप. ठीक आहे, दुसरा ऍप आहे तो 300 रुपयाचा ऍप आहे, AI टूलचा ऍप आहे. तुम्ही AI टूलचा उपयोग करून त्याच्याबरोबर इंग्लिश म्हणून गप्पा मारू शकता. ठीक आहे, ते मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. मार्केटमध्ये मी 3600 रुपयाला विकतो. तुम्ही गुगलला जाऊन जाहिरात बघू शकता, युट्यूबला जाऊन सर्च करायचं, काय करायचं, स्पोकन इंग्लिश ऍप किंवा आशाटी कम्प्युटर किंवा युपी जर सर्च केलं की तुम्हाला ऍप मिळून जाईल. 3600चा ऍप आहे. विद्यार्थ्यांना मी साधारणतः तो 300 रुपये प्रति महिना वापरायला देतो. तुम्हाला सगळ्यांना तो फ्रीमध्ये वापरायला मिळणार आहे. आपल्या MS स्टडीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना फ्रीमध्ये वापरायला मिळणार आहे. पण एक कंडिशन आहे. त्या कंडिशन आहे, जी ऍक्टिव्हिटी उद्या पास होतील ना त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळेल. ठीक आहे, काय ऍक्टिव्हिटी? किमान 2 मिनिटं तुम्हाला कंटिन्युअसली इंग्लिश मध्ये बोलता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यांनीच करिअरच्या गोष्टी करायच्या, बाकीच्यांनी करत नका. टाळ्या टाळ्या. तर डिओलिंगो मध्ये ज्याने टॉप केलं असेल ना त्याचे नाव ग्रुपमध्ये टाका आणि त्यांच्याकरता तुम्ही काय करा, सगळ्यांनी क्लॅप पण करा. ठीक आहे, तर डिओलिंगोचा उपयोग सगळ्या लोकांनी, खूप लोकांनी चांगला केलेला आहे. बघतोय मी, खूप लोकांनी खूप चांगले पॉईंट पण केलेले आहेत. पण डिओलिंगो फक्त बेसिक होता ऍप. ठीक आहे ना, आता आपण थोडं ऍडव्हान्स लेवल जाऊया. माझ्याबरोबर कोणती गप्पा तर मारल्या पाहिजेत की नाही, त्याशिवाय मला सराव कसा मिळेल. आणि मग मी जर का आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारायला लागतो, मित्र काय करतात माहिती आहे ना, ते आपली टिंगल करतात. आणि जर शहाणी मित्र असेल तर आपल्या चुका काढत बसतात. मग काय होतं, अशा वेळेसमध्ये आपल्याला मोटिवेशन मिळण्याऐवजी आपल्याला काय होतं, डिमोटिवेशन बोलताना असं वाटतं की नकोच, इंग्लिशचं नाव घ्यायला नको. आणि मग सतत ती भीती राहते. मला चुकल्यानंतर सुद्धा कोणतरी शाबासकी दिली पाहिजे, अरे वा छान चुकला, मी तुम्हाला सांगते असं नाही, असं वाक्य बोललं पाहिजे. तर तो काय करतो, आपल्या चुकाच सांगत नाही, तो फक्त काय करतो, दुरुस्ती करत जातो. असं तर AI टूल तुम्हाला मिळालं तर काम खूप चांगलं होईल की नाही, पाठांतर खूप चांगलं होईल आणि तुम्हाला इंग्रजी बोलायची सवय होईल. रोज तुम्ही फक्त 5 मिनिटं त्या AI टूलवर गप्पा मारायच्या. किती? 5 मिनिटं.
तर येणाऱ्या महिनाभरामध्ये तुमचं इंग्रजी अतिशय चांगलं झालेलं असेल आणि बोलण्यामध्ये जी भीती आहे ना ती भीती जवळजवळ नष्ट झाली असेल. ते टूल कसं वापरायचं हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे. सामने बैठ के आपको सिखाएंगे. ठीक आहे. फक्त सगळ्यांना नाही घेऊन जात येणार आपल्याला. त्याचं कारण हेच आहे की सगळे विद्यार्थी इंटरेस्टेड नाही आहेत. पहिली गोष्ट ते बोलण्यात इंटरेस्टेड नाही. इंग्लिश नंतर गोष्ट आहे. मराठीतून बोलायला तयार नाहीत ते इंग्लिशमध्ये कधी बोलणार ते. मग आता त्यांना बोलायचीच इच्छा नाही. त्यांना जबरदस्ती बोलायला भाग पडणं हे पण काय होईल एक प्रकारची जबरदस्ती ना. त्याच्या स्वतःच्या गरजा आहे. त्यांना गप्प बसण्याचा त्यांचा अधिकार आहे. आम्ही गप्प बसणारच असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना आपण बोलायला भाग कसा पाडायचं बरोबर की नाही. ठीक आहे तुझी इच्छा आहे ना काय हरकत नाही. पण ज्यांना बोलायचं आहे ज्यांना प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी मात्र आम्ही तो ऍप द्यायचा प्रयत्न करतोय. इथून लक्षात आलं. जाऊया पुढं. ठीक आहे. तुम्हाला चॅलेंज पण दिलं काम पण दिलं. आता तुम्हाला मी एक स्क्रीन शेअर करतोय मी या टूलशी गप्पा मारण्यासाठी. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगायला लागतील त्याला ना. तुम्ही तुमचं नाव सांगितलं वय सांगितलं शिक्षण सांगितलं मीडियम सांगितलं पालकांची आर्थिक परिस्थिती सांगितली किती खर्च करू शकता हे सांगितलं अजून काय काय मार्क सांगितलंय है की नाही आणि महत्वाकांक्षी सांगितले मला काय व्हायचंय. आता याच्या आधारे तो तुमचा स्टडी करून तुम्हाला आउटपुट देईलच. पण मला वाटतं तुम्ही काय करा त्याला हे पण सांगा काय की पहा त्याला सांगायचं की माझं ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग जे आहे ना ते ऍव्हरेज आहे. म्हणजे मी ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये मास्टर नाहीये. 3 गोष्टी असतात. एकदा हाय असतं दुसरं लो असतं आणि ऍव्हरेज म्हणजे काय थोडा थोडा. ठीक आहे ना हाय ना लो. ठीक आहे. तर हा रिपोर्ट आहे खरा रिपोर्ट आहे फ्युचर वेजचा आणि तुम्हाला मी फ्युचर वेजची लिंक सगळ्यांना दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी परीक्षा दिली असेल तसा रिपोर्ट येईल. मी विद्यार्थ्याचं नाव लपवलेलं आहे उगाच त्याचं त्याला इन्सल्ट फील नको व्हायला. कारण मी त्याचं वाचतो ना आणि रिपोर्ट आहे तुमचा रिपोर्ट तुम्ही वाचला पाहिजे ना जगासाठी नाही येतो. तर तुम्हाला कळलं किंवा ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग माझं ऍव्हरेज आहे हे सांगायचं असतं. वर्बल रिझनिंग ऍव्हरेज आहे. न्यूमरिकल ॲबिलिटी माझी काय आहे ते ऍव्हरेज आहे तुम्ही सांगा त्याला. ठीक आहे. माझं करिअर तू मस्त की प्लॅन करून दे डिझाईन करून दे हे आपण कोणाला सांगणार आहोत ChatGPT सांगणार आहोत किंवा जेमिनीला सांगणार आहोत को पायलटला सांगणार आहोत. तेव्हा तुम्हाला चांगलं करिअरचा ऑप्शन देण्यासाठी तो पहिल्यांदा तुमच्याबद्दल अभ्यास करेल ना. तर मग तुमचा अभ्यास कसा करणार तो म्हणून त्याला आपण काय करतो आपली सगळी माहिती द्यायची. तर मगाशी मी सांगितलं बायोग्राफी लिहा. आता काय सांगतोय की तुमची मी टेस्ट घेतली फ्युचर वेजची ती त्याला सांगा. बघा अजून हे सांगतोय मी ॲब्स्ट्रॅक्ट सांगितलं. स्पेस रिलेशन्स ॲव्हरेज आहे. मॅग्नेटिकल रिझनिंग काय आहे ॲव्हरेज आहे. हे 5 वाक्य तिथे लिहायची. ठीक आहे. तुम्ही म्हणाल इतकं सगळं लिहावं लागेल भला मोठा पॅराग्राफ नाही चांगलं 2 ते 3 पानाचं लिखाण स्वतःबद्दल करणारे आपण. ठीक आहे. आणि मग ChatGPT सांगणार की हे सगळं वाच तर माझा रिपोर्ट आहे. ठीक आहे. आणि मग आता याच्या आधारे तुम्हाला चांगला सल्ला दे. आणि त्याचा सल्ला नाही तुम्ही त्याच्याबरोबर गप्पा मारू शकता. एखादा तज्ज्ञ व्यक्ती बरोबर गप्पा तुम्हाला एखादा वकील व्हायचा चांगला वकील व्हायचा आहे तर एखादा वकील तुम्हाला भेटला पाहिजे ना मेंटर म्हणून. तर तो भेटेल तर तुम्हाला जास्त वेळ देणार नाही. तो पटकन विचार तर तुम्ही मला 5 मिनिटात प्रश्न विचारावे पळून जावं. ठीक आहे ना. कारण त्यांच्याकडे वेळ नाही. तर चांगले वकील म्हणजेच काय ते बिझी आहेत बरोबर ना. जे निवांत बसलेत त्यांना विचारून काय फायदाच नाहीये. डॉक्टर पण तसे जे पर्सेंटेज बिझी आहेत ते डॉक्टर चांगले आहेत ना. मग डॉक्टर व्हायचं मग चांगल्या डॉक्टरांचाच सल्ला घेतला पाहिजे मी. जे नातेवाईक वगैरे असेल ते तुम्हाला ते घरी बोलून घेतील सुट्टी दिवशी. पण जे अतिशय बिझी लोक आहेत ते तुम्हाला वेळ देणार नाहीत. एखादा CA असेल तुम्हाला कसा CA वेळ देईल बरोबर की नाही. पण तुमचा प्रॉब्लेम असा आहे की एक प्रश्न विचारल्यावर दुसरा प्रश्न तुम्हाला 2 तासांनी आठवतो. मग मला उत्तर कोण देणार हा देईल ना उत्तर. तुम्ही तुमच्या AI टूलला विचारा जेव्हा पाहिजे तेव्हा विचारा. 1 तासांनी नाही 2 दिवसांनी विचारा काय प्रॉब्लेम नाही. की तुला मी काल CA बद्दल विचारलं होतं पण माझा असा तर प्रॉब्लेम मला इंग्रजी काय चांगलं नाहीये तर मग मला CA होता येईल का. मग तो म्हणतो इंग्रजीचा असाचा अभ्यास कर तुला CA होता येईल. मग तुम्ही सांगा पण माझे प्रॉब्लेम असा आहे की मी 10वीला इतकेच मार्क पडलेत मग मी होईल का CA. मग तो सांगतो की इतके मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला CA होणं पॉसिबल आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल. ह्या विषयावरती तुम्हाला थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. आलं लक्षात. तुम्हाला कधीच नेगेटिव्ह बोलणार नाही. पण जर का माझ्या लक्षात त्यांनी सांगितलेली मेहनत मी करू शकत नसेल ते याचा अर्थ असा आहे ना मी काय केलं पाहिजे माझा करिअरचा ऑप्शन बदलला पाहिजे. आलं लक्षात ना. तर या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून घेणार आहोत. म्हणून मी सांगितलं फ्युचर वेजचा रिपोर्ट तुमच्या सगळ्यांना असला पाहिजे. बी सिरियस. हे वाचलं. पुढे आणखी महत्त्वाची गोष्ट आहे बघा इंटरेस्ट. आपला इंटरेस्ट कशात आहे
तर तो सांगतो बघा तुमचा हाय इंटरेस्ट कसा आहे. मी ह्या विद्यार्थ्याबद्दल बोलतो बरं का. या विद्यार्थ्याचा हाय इंटरेस्ट आहे फूड सर्व्हिसमध्ये, बिझनेसमध्ये, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कमध्ये, परफॉर्मिंग आर्टमध्ये आणि टीचिंगमध्ये. म्हणजे तुला लिहायचं माय हाय इंटरेस्ट इज. लक्षात घ्या तुम्ही जेव्हा जेव्हा करिअर बद्दल विचारता ना तर ते तुम्हाला विचारतील तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुला जास्त काय आवडतं हे मला माहितीच नाही असं तुम्ही म्हणणार ना. म्हणून फ्युचरची परीक्षा द्या, तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि तुम्हाला अजिबात काय आवडत नाही हे दोन्ही गोष्टी सांगतो तो. ठीक आहे. मागे कुछ सवाल था क्या कुछ अंजुम, कुछ सवाल आहे. मग काय बघा मी कसं लिहिलं पाहिजे असं माय हाय इंटरेस्ट इज इन वगैरे वगैरे ही लाईन वाचली मी. ठीक आहे. तुम्ही पाहिजे हे पण लिहा आय हॅव व्हेरी लो इंटरेस्ट इन प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसेस अँड मेकॅनिकल. तो सांगेल तुम्ही इंजिनियर होऊ नका. हे त्यामुळे सारखे जांभळे नको मगापासून ताकद दोन करते. कंट्रोल कंट्रोल. बर पुढे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे काय तर पर्सनॅलिटी ट्रेट म्हणजे काय तुमच्या पर्सनॅलिटीचा प्रकार कोणता आहे. तुम्हाला माहिती का तुमची रास कोणती आहे. रास माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे का नाही माहिती. त्याचा काय उपयोग नसतो असं मला वाटतं का. प्रत्येकाचं वेगळं मत असू शकेल पण त्याचा उपयोग होईल का मला माहिती नाही. परंतु जगात फक्त 16 प्रकारचे काय असतात पर्सनॅलिटीचे प्रकार असतात. मग त्यातली तुमची पर्सनॅलिटी कोणती आहे हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. म्हणजे माहिती नाहीये आपण काय करणार आहोत नेक्स्ट वीक शिकणार आहोत पर्सनॅलिटी ट्रीट कशी फाइंड आउट करायची. आणि नेक्स्ट वीक आपण आता ह्या आठवड्यामध्ये काय शिकणार आहोत IQ आपला बुद्ध्यांक काढायचा ना. मी माझ्या भावाला कॉपी करतोय का पण भावाचा बुद्ध्यांक हाय आहे आणि माझा लो आहे तर मी त्याला कॉपी करून चालणार आहे का. उलटे होऊ शकतं ना की माझ्या भावाचा बुद्ध्यांक काय आहे लो आहे आणि माझा बुद्ध्यांक हाय आहे तर त्यांनी मला कॉपी करू नये. प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा असतो हे तर माहिती आहे ना तुम्हाला. कुठे ते सिनेमा आलता त्या सिनेमाचं नाव होतं तारे जमी पर. त्यामध्ये 2 भावंड असतात. तो एक मोठा भाऊ आहे तो अभ्यासामध्ये प्रचंड हुशार आहे प्लस तो स्पोर्टमध्ये पण हुशार आहे. आणि धाकटा जो आहे तो ईशान मात्र या सगळ्या गोष्टीपासून वेगळा आहे. त्याचा IQ वेगळ्या गोष्टीत आहे बरोबर. आता दोघांची जर स्पर्धा लावली तर काय होईल गडबड होईल. पण दोघांनी जर वेगवेगळे विषय निवडले तर दोघंही त्यामध्ये काय होऊ शकतात हुशार होऊ शकतात. असा त्या सिनेमाचा हेतू होता सांगण्याचा की प्रत्येकाचा हेतू सेम असू शकत नाही. प्रत्येक जण सेम गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मी 2 एक्झाम्पल आणखी सांगतो. आणखी एक्झाम्पल सांगतो. एक गायक आहे तुम्हाला त्याचं नाव कधी माहिती असेल किंवा तुम्हाला नावे पाटील माहिती आहेत का. नाव ऐकले कधी नावे पाटील नाव ऐकले कोण आहेत ते. हा पोलीस अधीक्षक आहेत. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल सांगतो. त्यांनी काय सांगितलं जेव्हा ते 10वीला होते खेडेगावातच होते ते मग चांगले मार्क पडले आणि गमत काय असते चांगले मार्क पडले की विद्यार्थी नॉर्मली कुठं होतो सायन्सला घुसतो. ते पण सायन्समध्ये घुसले. 11वी 12वी सायन्स केलं त्यांना 83% मार्क पडले होते. ठीक आहे. किती सायन्सला 12वीला सुद्धा चांगले मार्क पडले. पण तेव्हा तोपर्यंत त्यांचं लाईफचं गोल फिक्स झालं होतं की त्यांना UPSCच करायची आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की आता काय करतं आर्टला ऍडमिशन घेतो. मग त्यांनी काय केलं 12वी नंतर आपली साईड बदलली आणि आर्टला आले. लक्षात. असे कित्येक लोक आहेत पण त्यांना वेळेत त्या गोष्टी कळल्या. प्रत्येकाला कळलेला भरोसा नाही. आपल्याकडे काय होतं विद्यार्थी मोठ्या हौसेने सायन्सला ऍडमिशन घेतो आणि 11वीला नापास झाल्यावर मग कॉमर्सला येतो. उपयोग काय त्याचा. अगोदर कॉमर्सला का नाही आला नाही कॉमर्सला नापास झाला मग आर्टला पण जाणार आहे. असं चालणार आहे का. लाईफ मध्ये हेच खेळत बसणार का तो नाही ना. तुला काय करायचं होतं ते पहिल्यांदा ठरव मग भले. आता आपल्या भागामध्ये एक पर्सन पण आहे जो 10वीला नापास झाला होता नंतर कसा 10वीला पास झाला 40% मार्क पडून तरी सुद्धा त्यांनी शेवटी MBBS केलंच आणि डॉक्टर झालाच. आणि आता अतिशय चांगला डॉक्टर म्हणून नावलौकिक आहे त्यांचा. नाव सांगत नाही बघा नाव सांगत नसतं. असं होतं का असं होतं. त्याच्या उलट तुम्हाला असं सांगतो मी तिथं 10वीच्या परीक्षेला टॉप केल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की कुछ भी हो जाए मला CA व्हायचंय चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. आणि CA होण्यासाठी त्यांनी 11वी पासून प्रयत्न केला. साधिकच कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. सगळं काय व्यवस्थित झालं पण काय नंतर मग थोडंसं वाह्यातपणा केला असेल अभ्यासाला दुर्लक्ष केलं असेल टाइमपास केला. त्याच्यानंतर शेवटपर्यंत त्याला CA नाही होता आलं. अख्खा आयुष्य बरबाद केलं पण CA नाही होता आलं. काही विद्यार्थी अशी आहेत ऍव्हरेज मार्क आहेत 60-62% मार्क आहेत तरी सुद्धा CA झालेले आहेत
आपल्या मावळमध्ये 2 डझनपेक्षा जास्त सीए बघा चार्टर्ड अकाउंटंट, 2 डझनपेक्षा जास्त. लिस्ट पाहिजे मी काढून देऊ शकतो तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त असतील. 2 डझन नाही, मी म्हणतो 3 डझनपेक्षा जास्त असतील जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सीए आहेत. तर पॉसिबल आहे का? पॉसिबल. त्यांचे मार्क 10वीला खूप चांगले होते असं पाहिजे असं काही नाहीये. मार्कांचा संबंध नाहीये. संबंध कशाशी आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी आहे आणि पुढे तुम्ही काय काय करणार आहात हे तुम्हाला माहिती आहे का. हे फाइंड आउट कसं करणार आपण, ते एक म्हणजे काय पर्सनॅलिटी ट्रेक आपण घेणार आहोत. मी सांगितलं ही पण परीक्षा असते, ही परीक्षा आपण घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर काय घेणार आहे आपण, तुमचा आयक्यू चेक करणार आहे. काय चेक करणार आहे? आयक्यू. ठीक आहे, ते इंटेलिजंट क्वेश्चन आपण चेक करणार आहोत. आणि त्या दोन्ही परीक्षा या आठवड्यामध्ये तुमच्या होणार आहेत. जेव्हा मॅडम तुम्हाला लिंक देतील तेव्हा त्या लिंक वरती क्लिक करून सिरियसली ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आणि तो आयक्यू तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. आणि तो पण तुम्ही काय करायचा, ChatGPT शेअर करायचा आणि सांगायचा की तुला मी माझा आयक्यू पण शेअर करतो, तुला मी माझा पर्सनॅलिटी ट्रेट पण सांगतो की माझी पर्सनॅलिटी कोणत्या प्रकारची आहे हे तुला मी सांगतो. ठीक आहे, म्हणजे पर्सनॅलिटी खूप सारे प्रकार असतात. त्यात 2 एक्झाम्पल सांगतो. काही इंट्रोवर्ट असतात आणि काही एक्स्ट्रोवर्ट असतात. इंट्रोवर्ट म्हणजे काय, ज्यांना लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही, ज्यांना खूप मोठा ग्रुप करायला आवडत नाही. जेव्हा ते एकटे असतात ना तेव्हा त्यांचं डोकं फास्ट चालायला लागतं किंवा एनर्जी फुल असते त्यांची. काही लोकांचं नेमकं उलट असतं, ते एकटे बसले की ते बोर होतात. त्यांना सतत लोकांचा संपर्क आवडतं, लोकांमध्ये मिसळणं आवडतं. त्याचा मित्रांचा ग्रुप खूप मोठा असतो. कोणी पाहुणे रावळे आले की ते त्याच्यामध्ये रमतात, मजा वाटते त्यांना, बरोबर. आणि जे इंट्रोवर्ट असतात ते काय असतात, पाहुणे रावळे आले की त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल फील व्हायला होतं. तर हे काय आहे, गुणदोष नाहीये, हे काय तुमचा पर्सनॅलिटीचा प्रकार आहे. आणि मग त्या जशी पर्सनॅलिटी तसं मला जर का करिअर करता आलं तर मग आपलं आणखी लाईफ बेटर होणार आहे. पण जेव्हा उलटलं तर गडबड होईल. काही लोकांना एका ठिकाणी थांबायला आवडतं, काही लोकांना सारखं धावपळ करायला आवडते. म्हणजे काही स्पोर्टवाले असतात, धावपळ करायला आवडते. आणि काही लोकांना शांत बसायला आवडतं, धावपळ नको, निवांत काम पाहिजे सगळं काही. तर मग उलटलं तर जॉब, ज्यांना धावपळ अजिबात आवडत नाही तो पोलीस इन्स्पेक्टर बनला, तो गाडीतून खाली उतरणारच नाही, जास्त धावपळ करणारच नाही. का? कारण त्याचा स्वभावच असा आहे ना. मग नेचर, पर्सनॅलिटी या गोष्टी आपल्या व्यवसायावरती, करिअरवरती इम्पॅक्ट करतात, हे समजून घेतलं पाहिजे. मग माझी पर्सनॅलिटी कशी आहे मला कोण सांगणार? मी नाही सांगणार तुम्हाला, तुमचे पालक पण सांगू शकणार नाही. परंतु आता अशा टेस्ट अवेलेबल आहेत, त्या टेस्ट तुमची पर्सनॅलिटी सांगू शकतात, तुमचा आयक्यू सांगू शकतात, तुमचा इक्यू सांगू शकतात. आणि मग मी काय करणार आहे, सगळं एकत्र करणार आहे आणि मग ChatGPTला देणार आहे. तर इथं मी पुन्हा एकदा काही सेकंदाचा ब्रेक घेतो, तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो आणि मग तुम्हाला थोडंसं मी ऍक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. तर आतापर्यंत मी ज्या काय गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या तुमच्या लक्षात येत आहेत का? अंजू मॅडम थोडं विचारून घ्या विद्यार्थ्यांना तुमच्या जे ऑनलाईन आहेत, तळेगाव आणि कामशेट, आपापल्या विद्यार्थ्यांशी बोला. त्यांचे काय प्रश्न असेल तर लगेच विचारा इथल्या इथं. अदरवाईज मी थोडीशी ऍक्टिव्हिटी घेणार आहे आणि मग आपण सेशन बंद करतोय. मग आता काय करूया आपण, मी पुन्हा एकदा इथं ChatGPT ओपन करू का? तुम्ही ChatGPT वरती प्रयोग करण्याऐवजी हा प्रयोग करा जेमिनीवरती. जमिनीवर नाही, जेमिनी ना, त्यावेळेला जमिनीवरतीच बसतो, ते बसतील खाली मांडी घालून. म्हणजे खुर्चीवरती नाही होता प्रयोग वाटतो, जमिनीवरती होतो. तर जेमिनी, को पायलट, ग्रोक, डीपसीक असे वेगवेगळे विषय वापरून बघा. बरं, माझी स्क्रीन तुम्हाला दिसते असं मी गृहीत धरतो. ठीक आहे, मी आता ChatGPTच्या स्क्रीनवर जाणार आहे आणि आसमा, वसीम कोणते मला सांगा. मी तर बोललो तुम्हाला ऐकू येतच आहे, पण जेव्हा ChatGPT बोलतोय तेव्हा त्याचा आवाज ऐकू येतो का मला थोडं सांगा तुम्ही. मी पर्यंत त्याला मराठीत बोलायला भाग पाडणार आहे, तर मला लगेच सांगा म्हणजे आपल्याला कंटिन्यू करायला. हाय ChatGPT, तुम्ही माझ्याशी मराठीमध्ये संवाद साधू शकता का? ओके फाईन. हो, मी तुझ्याशी मराठीत संवाद साधू शकतो. तुला काय मदतीची गरज आहे? मला थोडंसं करिअर बद्दल जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, सांगा काय माहिती हवी आहे. मी आता नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि मला वाटतं मी 66% मार्क मिळवेल. मला प्रश्न पडलाय मी सायन्स करावं, कॉमर्स करावं की आर्ट करावं का आणखी काही वेगळं करता येईल माझ्यासाठी.
पहा, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे सर्व क्षेत्रांना आहेत. तुमच्या इच्छा, कौशल्य आणि भविष्याच्या योजनांवर अवलंबून आहे. कोणत्या विषयात तुम्हाला जास्त आवड आहे? तुमच्या आवडीनुसार आणि भविष्यातील संधीनुसार विचार करा. मला वाटतं मी कॉमर्स करावं आणि पुढे मी चार्टर्ड अकाउंटंट सारखा प्रोफेशनल कोर्स करावा. बरं, कॉमर्समध्ये करणे हा एक चांगला विचार आहे. CA होणं खूप कठीण आहे, पण एक उत्तम करिअर संधी आहे. तुमच्यात गणित, आकडेवारी आणि विश्लेषण करण्याची आवड आहे का हे विचारून पहा. तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतानुसार विचार करा. माझं शैक्षणिक मीडियम जे होतं ते मराठी होतं, तर मला जमेल का CA सारखा कोर्स करायला? हा प्रश्न नवा नाहीये. बघा, CA करणे खूप कठीण आहे, पण तुमच्या कष्टाच्या तयारीवर अवलंबून आहे. मराठी माध्यमातून शिकले असले तरी इंग्रजी आणि गणितात चांगली तयारी केली तर नक्कीच जमू शकतं. तयारी आणि कठोर परिश्रम हेच महत्त्वाचं आहे. तुमच्यात आत्मविश्वास आहे का? तुमच्या ध्येय गाठायला तयारी आहे का? आणि माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी बिकट आहे. मला वाटतं वर्षाला मी साधारणतः 10 ते 15,000 रुपये शिक्षणावरती खर्च करू शकेल. तर मग या बजेटमध्ये मला खरंच CA होणं पॉसिबल आहे का? आर्थिक परिस्थिती हा विचार खरंच महत्त्वाचा आहे. CA करिअर साधारणतः खूप खर्चिक असू शकतो, विशेषतः शिक्षण आणि कोचिंगच्या दृष्टीने. तुमच्या बजेटनुसार काही कमी खर्चात अभ्यासक्रम किंवा ऑनलाईन संसाधनां शोधणं शक्य आहे. तुम्ही कर्ज घ्यायचा विचार करू शकता किंवा स्कॉलरशिप्स, सबसिडी शोधू शकता. तुमच्या ध्येय गाठायला कसं शक्य आहे हे बघा. धन्यवाद. कशी काही मदत हवी असेल तर सांगा. या स्वरूपामध्ये आपण कम्युनिकेशन केलं. आता जे काय बोललो ना ते सगळं इथं टाईप करून पण आलेले बघा. आता हा प्रयोग मी का दाखवला तुम्हाला? मला असं वाटलं की तुम्हाला असा एक पर्सनल असिस्टंट हवाय जो तुम्हाला अधिक चांगली माहिती देऊ शकेल. आता इथं आपण बॅकग्राऊंड सांगितलं नाहीये, आपण ग्रामीण भागातून आलो हे काय सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. आता म्हणजे आणखी एक प्रयोग दाखवतो मी. मगाशी आपण जे ओपन केलं होतं ना हे, मी काय केलं बघा, याला असं हे माईक बंद करा रे तुमचा. याला मी सेव्ह करतो. ठीक आहे. मी काय केलं, माझं अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, वर्बल, न्यूमरिकल, स्पेस, मेकॅनिकल, इंटरेस्ट आणि पर्सनॅलिटी ट्रेट या गोष्टी सांगितल्या. आता मी काय करतो त्याला सांगतो. इथं बघा मी काय केलं, अपलोड केलं. आपला PDF रिपोर्ट येणार फ्युचरचा, तो पण तुम्ही अपलोड करू शकता आणि अपलोड करून तुम्ही इथं मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये प्रश्न त्याला विचारू शकता. ठीक आहे. मी इथं अपलोड करतो. माझ्याकडं स्पीकर आहे तर मी इथं उपयोग करून त्याला प्रश्न विचारतो. हा माझा करिअर इन्क्लिनेशन टेस्टचा रिपोर्ट आहे. याच्या आधारे माझ्या करिअरसाठी एक चांगला ऑप्शन शोधून द्या. ठीक आहे. असं मी थोडक्यात लिहिलं. थोडं इंग्रजी थोडं मराठी मिक्स चालते, त्याला काही अडचण नाही आहे. आता फ्युचर वेचा रिपोर्ट वाचून काय सांगतो बघूया. तर तो तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल सांगतो. तो ॲव्हरेज आहे म्हणतो. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकता. ठीक आहे. ॲव्हरेजचा अर्थ काय, हाय पण नाही आणि लो पण नाही, म्हणजे तुम्ही कुठून रिजेक्ट होणार नाहीये. फक्त एवढंच की काही विशिष्ट स्किल अजून विकसित करण्याची गरज आहे. त्यावर थोडं तुम्ही काम केलं तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. इंटरेस्ट मध्ये काय बघा, हाय इंटरेस्ट कसा ते फूड सर्व्हिसेस, म्हणजे त्या व्यक्तीने हॉटेल मॅनेजमेंटसाठी कोर्स करावेत. बिझनेस आहे, उद्योजकता विकास हा कोर्स करावा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क मध्ये काम करता येऊ शकतं. परफॉर्मिंग आर्ट आणि टीचिंग असे जॉब त्यांच्याकरता चांगले आहेत. ॲव्हरेज पण दिलाय, मी ते वाचत नाही. लो पण मला वाचायचं नाहीये. पर्सनॅलिटी कशी आहे तर रिलॅक्स टेम्परमेंट आहे, तो लो मध्ये येतोय. याचा अर्थ तुम्ही तणावाखाली जास्त सेन्सिटिव्ह होता. जेव्हा टेन्शन असतं तेव्हा तुम्ही अधिक तुमची प्रोडक्टिव्हिटी नसते. सोशल बोल्डनेस आणि ओपननेस टू चेंज हा ॲव्हरेज आहे. नवीन गोष्टीचा स्वीकार करणं, लोकांमध्ये वावरण्याची तयारी, पण थोडासा कॉन्फिडन्स तुमचा कमी आहे, मग तो वाढवता येईल हे पण तो सांगतोय. तुमच्यासाठी योग्य करिअरचे ऑप्शन्स कोणते आहेत तर तो सांगतो बघा. बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिप, स्वतःचं काही सुरू करत असेल तर उत्तम पर्याय आहे. टीचिंग किंवा ट्रेनिंग मध्ये तुम्ही चांगलं काम करू शकाल.
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोलमध्ये मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन स्किल वापरण्याची संधी मिळू शकेल. आणि परफॉर्मिंग आर्ट म्हणजे तर तुम्ही असाल आर्टिस्ट यापैकी एखादा करिअरचा ऑप्शन तुमच्याकडे असू शकेल. सेकंडरी ऑप्शन पण दिले तुम्ही, मार्केटिंग, सेल्स, पब्लिक स्पीकिंग, क्रिएटिव्ह रायटिंग, कॉम्प्युटर, डिजिटल मार्केटिंग, मेंटल हेल्थ आणि सोशल वर्क. आणि मग तुम्हाला जर याच्यातला एखादा ऑप्शन आवडला तर मग तिथं कुठल्या साईडला जाऊन किंवा म्हणजे कुठली फॅकल्टी घ्यायची, कॉमर्स, आर्ट्स, सायन्स याचा आपल्याला स्टडी करता येऊ शकतं. तुम्हाला त्याला विचारलं तर तो पण तुम्हाला सांगेल. टाळायचं काय त्यांनी क्लिअर सांगितलं का, प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस मध्ये तुम्ही जाऊ नका. आर्मी, नेव्ही किंवा पोलीस किंवा असे आहेत ना फोर्सेस, या फोर्सेसचं तुम्ही नाव घेऊ नका. सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचंच नाही असं सांगतो येतो. मेकॅनिकल मध्ये पण जाऊ नका म्हणतो येतो. मेकॅनिकल म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जाऊ नका हे पण सांगतो येतो. मी हे ह्या विद्यार्थ्याबद्दल बोलतो का, तुमच्याबद्दल नाही बोलतोय मी. कोणाबद्दल बोलतोय, ज्याचा रिपोर्ट मी अपलोड केला ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. ठीक आहे, किमान कुठल्या क्षेत्रात जायचं नाही हे जरी कळलं ना तरी खूप मोठी गोष्ट झाली ना. कुठं जायचं मला माहिती नाही पण कुठं जायचं नाही हे जरी कळलं तरी खूप मोठी हेल्प झाली. कारण त्या दिशेला मी गेलो तर माझं मोठं नुकसान होऊ शकतं, ते टाळता आलं मला. तर इथं त्यांनी आणखी सांगितलं बघा, स्वतःला विचारा यापैकी कोणत्या गोष्टीत तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. इंटर्नशिप करून किंवा कोर्सेस करून रिअल वर्ल्डचा अनुभव घ्या. पर्सनॅलिटीवरती काम करा, कॉन्फिडन्स बिल्डिंग, स्ट्रेस हँडलिंग इत्यादी गोष्टी हे पुढे आपण शिकणार आहोत. आपण दर रविवारी थोडं थोडं घेतोय ना, तर अशा गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तुमचं करिअर प्लॅन जर बोलतोय, जर तुमचा कल टीचिंग आणि बिझनेस कडे असेल तर तुम्ही डिजिटल कोचिंग सुरू करू शकता, जिथे दोन्ही क्षेत्राचा उपयोग करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय. मी इंडिव्हिज्युअल कोणाशी काही बोललेलो नाही, पण मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केलाय की चॅट जीपीटीचा उपयोग करून आपण पहिल्यांदा आपली मानसिकता डेव्हलप करू शकतो. मला काय व्हायचं आणि काय व्हायचं नाही हे ठरवता येतं आणि मग तुम्ही चांगला सल्ला लोकांकडून घेऊ शकता. ठीक आहे, पहिली कंडिशन काय, फ्युचर बेसची परीक्षा द्यायची आहे, त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे. उद्या परवा मॅडम तुम्हाला कदाचित गुरुवारपर्यंत मॅडम तुम्हाला IQ ची टेस्ट पण देणार आहेत. ती टेस्ट पण तुम्ही द्यायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट वीक आपण पर्सनॅलिटी ट्रेट पण घेणार आहोत, ती पण टेस्ट द्यायची आहे. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही पहिल्यांदा स्वतःला जाणून घ्या, तुम्ही कोण आहात, कसे आहात आणि तुमच्याकरता कोणते चांगले ऑप्शन आहेत, आणि मग आपण करिअरच्या गोष्टी करू शकतो. असा आपण आज शिकायचा प्रयत्न केलेला आहे. प्लस मी हे पण सांगितलं, तुम्ही खेडेगावातल्या आहात का शहरातल्या आहात, तुम्हाला ऍक्सेस कोणकोणते आहे ते बघा. रिसोर्सेस पण चेक करा, पालकांची कॅपॅसिटी काय, पालकांची काय अपेक्षा आहे. काही पालकांची अपेक्षा असते की येणाऱ्या 2-3 वर्षात माझ्या मुलांनी किंवा मुलीने काय करावं, अर्निंग स्टार्ट करावं. काही कुटुंबात असं असतं की अजून 30 वर्षाचं होईपर्यंत त्यांनी काही कमवलं नाही तरी चालणार आहे आम्हाला. तर प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्यात ना पालकांच्या सुद्धा. तर त्या पद्धतीने आपल्याला करिअरचा ऑप्शन निवडता येऊ शकतो. तर मला हे पण विचारावं लागेल, याचा पण विचार करावा लागेल. असं एकंदरीत आपण सगळा एकत्रित विचार करून तुमच्यासमोर काही गोष्टी मी ठेवायचा प्रयत्न केला. प्लस आपण आज 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे चॅट जीपीटीशी आपल्याला ओरल गप्पा मारता येतात, एखाद्या विशिष्ट विषयावरती आपल्याला गप्पा मारता येतात, हे शिकलो आपण. गप्पा मारा. नंबर 2, आपण इंग्लिश कम्युनिकेशन साठी एक विषय घेतलेला आहे आणि सगळ्यांना मी टार्गेट दिलाय की किमान 2 मिनिटं कंटिन्युअसली आपल्याला इंग्रजी बोलता यायला पाहिजे. त्यात तुम्हाला काही शंका येत असेल, जमत नसेल, अडचण येत असेल तर यू कॅन टेक हेल्प. ठीक आहे, तुम्ही तुमच्या टीचरला विचारा, ते तुम्हाला हेल्प करतील. क्लिअर. यासाठी आपण काय केलं, वहीमध्ये पहिल्यांदा स्वतःबद्दल माहिती लिहून काढली, माय सेल्फ बद्दल लिहून काढलं. तर ते खूप व्यवस्थित तुम्ही लिहून काढलं असेल 1.5 पान, तर त्या एकदा दोनदा वाचा. तुम्हाला 2 मिनिटं कंटिन्युअसली सहजपणे बोलता येईल. बोलताना स्वतःबद्दल बोलायचं, तुम्ही काय करताय सध्या ते बोलू शकता, तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलू शकता, कुटुंबातील प्रत्येक मेंबर बद्दल 5-5, 6-6 वाक्य बोलू शकता. भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही हे पण सांगू शकता, काय जमतं काय जमत नाही हे सांगू शकता. कुछ भी करके हमको क्या करने का है, 120 सेकंड का चॅलेंज कंप्लीट करने का है. ठीक आहे, तर दॅट्स ऑल. या दोन्ही गोष्टी पूर्ण करा. मग मी सांगितलं तुम्हाला नेक्स्ट वीक मी त्या ठराविक लोकांना एक विशिष्ट ऍप पण देणार आहे फ्री, आणि तो ऍप त्यांच्याकरता असेल कारण तो AI चा ऍप असणार आहे. तो तुमच्या बरोबर इंग्लिश मधून गप्पा मारेल, तुम्हाला इंग्रजी शिकवेल सुद्धा. तुमचं काय चुकत असेल तर तो दुरुस्त करेल. रोज तुम्ही त्या AI टूल बरोबर 5 मिनिटं प्रॅक्टिस केली तर येणाऱ्या महिन्याभरामध्ये तुमचे इंग्रजी अतिशय उत्तम लेवलचं झालेलं असेल. क्लिअर. तर इथं मी माझं सेशन संपवत आहे. आता तुमचे काय प्रश्न वगैरे असतील तर विचारा.